हे स्पर्धेचे युग आहे। नाविन्यपूर्ण योजना आणल्या तरच बँकाचे भवितव्य सुखद राहणार आहे। इन्फानाइट मल्टीस्टेटच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुक्यातील सभासदांना बचतीची सवय लागून चांगली सेवा मिळणार असल्याचे संस्थेचे चेअरमन श्री नवनाथ अवताडे यांनी सांगितले। याबाबत अधिक माहिती देताना अवताडे म्हणाले की आज आपल्या श्रीगोंदा शहरामध्ये इन्फानाइट मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड या मिनी बँकेचं उद्घाटन झालेलं आहे आणि श्रीगोंदा वासियांसाठी आणि तालुक्यातल्या सर्व नागरिकांसाठी एक चांगल्या पद्धतीची सेवा, दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणं यासाठी ही संस्था सुरू झालेली आहे। खरं तर आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं हे जर उद्दिष्ट गाठायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बचत आणि गुंतवणूक करणं गरजेचं आहे। तर सर्वसामान्य लोकांना बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करून कसं आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देता येईल यासाठी आमची संस्था मागच्या 6 वर्षापासून विविध कार्यक्रम राबवत आहे। तर त्याच कार्यक्रमाचा एक हिस्सा म्हणून ही मल्टीस्टेट संस्था आपल्या सेवेसाठी आम्ही सादर करत आहोत। सर्वसामान्य लोकांना बचतीचं सवय लावणे, त्या बचतीचं रूपांतर गुंतवणुकीत करणे आणि त्या गुंतवणुकीतून त्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळवून देणं हे करत असताना प्रत्येकाला फायनान्शियल लिटरेट करणं हा देखील आमचा उद्देश आहे। म्हणजे जेवढं पैसे मिळवणं जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच त्याची बचत करून गुंतवणूक करणं हे भविष्याची तरतूद करण्यासाठी गरजेचं आहे। आपल्या मुलामुलींचं उच्च शिक्षण, त्यांची लग्न कार्य किंवा कुठल्याही व्यावसायिक अडचणी असतील तर त्या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी जो आपल्याकडे फंड उपलब्ध असणं गरजेचं आहे तो सर्वसामान्य लोकांना सुद्धा फंड उपलब्ध कसा करता येईल। त्याचबरोबर शेतकरी, शेतमजूर किंवा असंघटित क्षेत्रामध्ये काम करणारे व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, सेल्फ एम्प्लॉईड अशा सर्वच घटकांना स्वतःचं पेन्शन प्लॅन कसा डिझाईन करता येईल यासाठी ही संस्था सर्वांना मदत करणार आहे। त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना जे त्याच्या हाताला काम मिळालं पाहिजे, कारण अनेक जण ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट होत आहेत पण प्रत्येकालाच नोकरी मिळेल असं नाही किंवा प्रत्येकाला व्यवसाय करणं जमेल हेही घडत नाही। म्हणून अशा बेरोजगार तरुणांना या संस्थेच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करणं, त्याचबरोबर समाजातला एक दुर्बल घटक आहे, काही शेतकरी आहेत की ज्यांना आर्थिक विवंचनेतून त्यांना पुढे जाता येत नाही, तर अशा गरजू आणि दुर्बल घटकातल्या शेतकऱ्यांना, शेतमजुरांना सुद्धा त्यांना एक सपोर्ट कसा मिळेल या पद्धतीची सिस्टम एक सामाजिक कार्य म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं हाती घेण्यात आलेला आहे। उद्देश हाच आहे की कुठल्याही व्यक्तीच्या मनामध्ये कुठलंही नैराश्य येऊ नये, निगेटिव्ह त्यांनी विचार करू नये आणि आपल्या जीवन संपवण्याचा त्यांनी विचार करू नये। याच्यासाठी आमची जी सामाजिक कार्य करणारी जी विंग आहे त्या विंगच्या माध्यमातून या सर्व लोकांना सपोर्ट देण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू आणि त्यांना एक प्रोत्साहन देऊन चांगलं जीवन जगण्यासाठी त्यांना कशी मदत होईल या दृष्टीनं आपली संस्था कार्यरत राहणार आहे। ज्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत